नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाकुंभ 2025 बद्दल, जो की 144 वर्षातून एकदाच येतो। हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी एक आध्यात्मिक क्षण आहे। जगभरातून कोट्यवधी भाविक या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी येतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात महाकुंभाचा इतिहास, वैज्ञानिक महत्त्व, 2025 मधील खास वैशिष्ट्य आणि महाकुंभ यात्रेसाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाकुंभ हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि ऐतिहासिक मेळा आहे। याचा उगम समुद्र मंथन या पौराणिक कथेशी जोडला जातो। हजारो वर्षापूर्वी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले आणि त्यातून अमृत निघाले, परंतु अमृतावर अधिकार मिळवण्यासाठी दोघांमध्ये मोठा संघर्ष झाला। या लढाईत अमृताचे काही थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले: प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक। हीच ती 4 ठिकाणे जिथे कुंभमेळा साजरा केला जातो। मात्र 144 वर्षातून एकदाच येणारा महाकुंभ हा विशेष प्रयागराजमध्ये होतो, कारण येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांचा त्रिवेणी संगम आहे। तर मित्रांनो, महाकुंभ फक्त धार्मिक सोहळा नाही, तर त्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत। ग्रह स्थितीचा प्रभाव: महाकुंभाच्या काळात सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रह विशिष्ट स्थानावर असतात, यामुळे पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। गंगा जलाचे वैज्ञानिक गुणधर्म: संशोधनानुसार महाकुंभाच्या काळात गंगेच्या पाण्यातील जैविक घटक आणि प्रभावी होतात, ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात। मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती मिळते: महाकुंभात भाग घेतल्याने ध्यान, योग, प्रवचने यामुळे मानसिक शांती आणि आत्मशुद्धी साधली जाते। तर मित्रांनो, महाकुंभ 2025 प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात होणार आहेत। तर मित्रांनो, या महाकुंभामध्ये स्नान करण्याच्या काही तारखा: पौष पौर्णिमा 13 जानेवारी, मकर संक्रांत 14 जानेवारी, मौनी अमावस्या 29 जानेवारी, बसंत पंचमी 3 फेब्रुवारी, माघी पौर्णिमा 12 फेब्रुवारी, महाशिवरात्री 26 फेब्रुवारी। तर मित्रांनो, या महाकुंभाचं आयोजन 6000 हेक्टर क्षेत्रात आयोजन केलं आहे। लाखो तंबूंची व्यवस्था केली आहे। सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। स्वच्छता आणि जलव्यवस्थेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत। या महाकुंभामध्ये भारतामधील प्रसिद्ध 13 प्रमुख आखाडे सहभागी होतात। नागा साधू, उदासीन आखाडे आणि विविध संतयोगी येथे येतात। येथे महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातात, जसे की शाही स्नान, अखिल भारतीय आखाड्याचे विशेष स्नान, योग आणि ध्यान शिबिर, धार्मिक प्रवचने आणि कीर्तन, कला आणि सांस्कृतिक दर्शन। हे सर्व कार्यक्रम महाकुंभाला एक अद्वितीय आणि भव्य स्वरूप देतात। तर मित्रांनो, महाकुंभ यात्रा करण्यासाठी येथे पोहोचण्याचा प्रमुख मार्ग आहेत: हवाई मार्ग: सर्वात जवळचे विमानतळ प्रयागराज, लखनौ आणि वाराणसी येथूनही प्रवास शक्य। रेल्वेने येणारे प्रवासी प्रयागराज जंक्शन हे सर्वात प्रमुख शहरांशी जोडलेले आहेत। सडक मार्गाने येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या परिवहन विशेष बस सेवा उपलब्ध आहेत। याशिवाय राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केलेली आहे। तर मित्रांनो, महाकुंभ हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो श्रद्धा, सांस्कृतिक आणि परंपरेचा संगम आहे। हे एक अद्वितीय अनुभव आहे, जो आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महाकुंभ 2025च्या या अद्भुत यात्रेचा तुम्ही भाग बना। कण कण में भगवान बसे हैं।